डिसेंबर 2023 संपलं. हो ना, नवीन वर्षाची सुरुवात करायची. काय काय करणार? 31 डिसेंबर 30 डिसेंबर. काय करायचं? काय ऐश करायची आणि काय मस्त घुमेंगे फिरेंगे नाचेंगे गाएंगे. ऐश करेंगे. मला नाही काही असलं आमचं काही आवडत बरं का. आमच्या वेळेला खूप छान साजरा करत होते 31 डिसेंबर. मुळात ही संकल्पनाच नव्हती माहितीये का. नाही ग, ते सगळं ठीक आहे, पण काय काहीतरी आपण सेलिब्रेट करायचं. त्याच्यासाठी गुढीपाडवाच का पाहिजे, तोही करू पण हेही करू. पण बाय द वे तुम्ही काय करायचं? आम्ही काय करायचो, तुला एक गंमत दाखवते वाचून. अश्विनी मुळेने लिहिलेला लेख आहे हा, आणि बहुतेक सगळ्यांचे अनुभव हे असेल. ऐकूया. 50-60 वर्षापूर्वीच आपलं न्यू इयर सेलिब्रेशन बरं का. 31 आपण 31ला लागायचं. नाताळच्या सुट्टीतल्या निवांत दुपारी जास्त आवाज न करता सागर होते खेळणाऱ्या गोलातले 12 डोळे फुलपाखरासारख्या नाचणाऱ्या त्या 2 प्रश्नाळू डोळ्यांकडे वळले. 31ला काय? बावळे. 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. त्या दिवशी रात्री 12 पर्यंत जागायचं आणि मग नवीन वर्ष सुरू झालं की मग झोपायचं. अरे हो, पण त्याने काय होणार आहे? होत काय नाही ग. असं ऐकून वैचारिक गोंधळ झाला तरी ही आयडिया जाम भारी वाटायला लागली होती. मुलींना फक्त मंगळागौरची जागरणं अलाउड होती बरं का त्यावेळेला. आणि लवकर निजे लवकर उठे तया आरोग्य संपत्ती भेटे यावरती श्रद्धा असण्याच्या त्या काळामध्ये जागरण करायचं, आणि ते फक्त मैत्रिणींनी, ही नुसती कल्पना सुद्धा थ्रिलिंग वाटत होती अगं. मग सागर मोठे बाजूला पडून सगळ्या चिमण्या एकदम चिवचिवायला लागल्या. ओरडू नका का, जरा झोपून म्हणून देत नाही. लोटलेल्या दाराआडून आवाज आल्यानं जमेल तेवढं कुजबुजत बेत करायला लागले. जागरण करताना काहीतरी खायला तर पाहिजेच. त्या काळात नवीन वर्षाचं फक्त जागरण होतं, सेलिब्रेशन पार्टी हे सगळं व्हायचं होतं बरं का. अजून मग साधा सोप्पा हातखंडा पदार्थ, भेळ, ती सुद्धा सुकी. घरी त्या चटण्या बिटण्या बनवता येतात हे डोक्यातही नव्हतं बघ कोणाच्या. मग कोणी काय आणायचं ते ठरवताना गाडी आणली कांद्यावर. कारण टिपिकल ब्राह्मणी घरामध्ये कांदे विशेष प्रसंगी, म्हणजे कांदे नवमीला किंवा कधीतरी थालीपीठ लावायचं असेल तर वापरले जायचे. मग काय, जमलं तर कांदा घालून, नाही तर नुसतं शेव, फरसाण, कुरमुरे यावर भागवायचं असं ठरलं. जोडीला लिमलेटच्या गोळ्या असल्या की बस. आईस्क्रीम केक फार कल्पनातीत. पोटाचा प्रश्न सुटल्यावर कुठे जागायचं हा सवाल उभारला. कुणाच्या घरी शक्यच नाही. मुळात 2 नाही तर 3 इवल्याच्या खोल्या, त्याच्यामध्ये 7-8 माणसं. पण कॉमन गॅलरी मात्र चांगली ऐसपैस, त्यामुळे नेहमी खेळतो तिथंच. पण अजिबात आवाज न करता जागायचं ठरवलं. हळूहळूच खेळता येतील असे खेळ विचारात घेतले. दिवाळीला नवीन फ्रॉक घालायचे यावरती ते घालायचे यावरती शिक्कामोर्तब झाले. सगळ्या जणी अशा रंगून गेल्या असताना एकीनं दांडकान बॉम्ब टाकला. पण बाबा परवानगी देतील का? तात्काळ तिथे शांतता पसरली. तेव्हाचा काळ बाबा या गृहस्थांना घाबरण्याचा होता बरं का. आणि ही बाबा नावाची जमात मुलांचे फालतू लाड करण्याच्या अगदी विरुद्ध होती बघ. म्हणजे परवानगी न मिळण्याची शक्यता दाट. पण हा बेला गड जो बाबा, आप्पा, दादा, अण्णा अशा अनेक नावांनी ओळखला जायचा, तो सर करायला आई नामक बळकट दोर फार उपयोगी पडायचा. तो दोर मजबूत करायला न कुरकुरता पाटपाणी घेणं, जेवण झाल्यावर गोळा फिरवून घेणं अशी अत्यंत नावडती कामं हसत मुखानं करावी लागायची. ते ठरलं. मग नोव्हेंबरमध्ये झालेल्या चाचणीचे परीक्षेचे मार्क आठवून झाले. त्यावेळेला तिथं लाल रेषा नव्हत्या. शाळेतनं काही चिठ्ठ्याही आल्या नव्हत्या पालकांसाठी. या सगळ्या आघाड्यांवर शांतता असल्यानं बहुधा परवानगी अर्थात आईच्या थ्रू मिळेल असा आशावाद बाळगून मोर्चे बांधणीसाठी सगळ्या जणी आपापल्या घरी गेल्या. मुलींच्या एकूण सद्वर्तनावरून हुशार आयाला कल्पना येऊ लागलीच होती.
पण 31च्या जागरणासाठी वडिलांना परवानगी विचारणं हे त्या माऊलींसाठी अवघड काम होतं, कठीण काम होतं. त्यावेळी आपल्याकडून जास्तीत जास्त प्रयत्न करणं भाग होतं. आपल्या लेकीच्या डोळ्यातला आर्जव त्या स्वतःच्या लहानपणात घेऊन जात होतो. आणि हुश, आनंदी आनंद गडे. मिळाल्या बाई एकदाच्या परवानग्या. एकीच्या आईने कांदा चिरून द्यायची तयारी दाखवली, दुसरीच्या बाबाने चक्क क्रीम बिस्किटांचा छोटा पुडा आणून दिला, तिसरीच्या घरून भेळ मिक्स करायला मोठं पातेलं मिळालं, चौथीच्या घराच्या बहुमल रद्दींमधनं महिना अखेर असून सुद्धा 2 पेपर मिळाले भेळ खायला. आता एकदाचा तो 31 डिसेंबर उजाडला. सकाळपासूनच पोरींचं चित्त काही थाऱ्यावर नव्हतं. सगळी तयारी पुन्हा पुन्हा तपासून झाली. आईला लाडी गोडी लावून कपाटातून काढून घेतलेला फ्रॉक नवीन घडी करून गादीखाली ठेवून झाला. मॅचिंगच्या लिबीने नीट गुंडाळ्या करून त्या ठेवून झाल्या. वेणी घालून घेताना कितीही दुखलं तरी हसत मुखानं ते सहन करायचं. आईकडून कुंकवाचं कुठलं डिझाईन काढून घ्यायचं हे सुद्धा ठरलं. आणि हा 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 करत खलनायकांची एंट्री झाली. धाकटी भावंड आपल्या कायांच्या आनंदात विष कालवण्यासाठी सदैव तत्पर. काय गडबड चालू आहे याचा अंदाज आल्यावर घराघरातून आवाज घेऊन मी पण जाणार ताई बरोबर जागरण करायला. अरे देवा, त्या बिचाऱ्या कंपल्सरी मोठ्या आणि समजूतदार झालेल्या ताया हताश झाल्या. ह्या व्याधी बरोबर असतील तर काय अर्थ आहे. परत आई पुढे रडून झालं. लहान बहिणी असेल तर 2 दणके घातले देता येतात, पण कुलदीपक असेल तर त्याला न्यायलाच लागणार. परत 7 जणींची गुप्त बैठक झाली. त्यात आणि क्रीम बिस्किट वालीनं सांगितलं की पुण्यात 8च बिस्किट असतात. आणि गो म्हणजे ह्या कटकटी जर आपल्यात आल्या तर एक अख्खं बिस्किट पण मिळणार नाही. मग आईकडे रडून रडून भावंडांना लाडी गोडी लावून झाली. पण ती भावंड थोडीच ऐकायला बसले. पुन्हा एकदा आईच्या मनात लहानपणीची ती छोटी ती तरुण गेली. जिकडं जाईल तिकडं भावंडांचा लढालुंबा असणारी. आतापर्यंतच्या आयुष्यात एकही गोष्ट एकटीने आपल्या मनाच्या मर्जीनं करू न शकलेली. मग आपल्या लेकीला मर्यादित का असेना पण स्वातंत्र्य द्यायचा तिचा निश्चय तिनं केला. आणि धाकट्या मुलांना एक झपाटा घातला आणि गप्पा बसवला. आईचा हा कधीही न पाहिलेला पवित्रा त्यांनाही चूप बसायला भाग पाडून गेला. रात्री 9 वर काटा गेला आणि नटून थटून आपापलं नेमलेलं सामान घेऊन फुललेल्या चेहऱ्याने या सगळ्या ठमकाया जागरणासाठी गोळा झाल्या. जास्त आवाज न करता खेळ खेळून झाले. कुजबुजत गप्पा मारून झाल्या. कुठे कुठे तुरळक जागरण असलेल्याचे मंद वाऱ्यावर येणारे अस्पष्ट आवाज ते ऐकत वाढत्या रात्री एकमेकींना धीर देऊन झाला. कोणीतरी काढलेली भूतांच्या गोष्टींची जी टूम होती ती ताबडतोब फाडून पाडण्यात कधीही न अनुभवलेली ही वेळ. घराबाहेर मोठ्या माणसांशिवाय सगळं काही जादूसारखं वाटत होतं. शेजाऱ्यांच्या उघड्या खिडकीतून दिसणाऱ्या घड्याळामध्ये 11 वाजलेले पाहिल्यावर भेळ काढून झाली आणि वर्तमानपत्राच्या चतकोरावरती ती भेळ आणि एक क्रीमचं बिस्किट हेच घेऊन चवीनं खाताना 12चे टोल ऐकू आले. एखाद दुसरा फटाका सुद्धा फुटला. दुरून कुठून तरी हॅपी न्यू इयर चे आनंदी उत्साही स्वर सळसळत आले आणि या गोलात बसलेल्या 7 जणी एकमेकींचे हात हातात घेऊन अविश्वासानं भाललेल्या नजरेनं एकमेकींकडे नुसत्या बघत राहिल्या. आपणही दुसऱ्याला हॅपी न्यू इयर म्हणायचं असतं हे सुद्धा त्यांच्या लक्षात आलं नाही. तर रुजुता असं आम्ही साजरं करत होतो हे 31 डिसेंबरची रात. आने वाले साल को सलाम,
जाने वाले साल को सलाम, अपने सारे ग्रुप को सलाम, जल्दी मिलेंगे हम लेके प्यार, हो आने वाले साल को सलाम. नमस्कार. आपल्या साऱ्या ग्रुपला, आपल्या स्नेहबंध ग्रुपला माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचे सर्व मनोरथ पूर्ण व्हावं ही प्रार्थना. धन्यवाद. गेला दसरा गेली दिवाळी, गेला दसरा गेली दिवाळी, हसू नाचूया हो. गेला दसरा गेली दिवाळी, हसू नाचूया हो. नवीन हे वर्ष सुखाचे जाओ, नवीन हे वर्ष सुखाचे जाओ, नवीन हे वर्ष सुखाचे जाओ. माझ्या सर्व मित्रमंडळींना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. आपणा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. 2023 साल ओलांडून 2024 मध्ये पदार्पण करणाऱ्या माझ्या सगळ्या तरुण आणि गोड मित्रमैत्रिणींना नमस्कार. 25 डिसेंबर पासून नाताळ सण सुरू झालाय. त्यानिमित्त सगळ्या ख्रिश्चन बांधवांना आणि माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना मेरी ख्रिसमस. गतवर्षाला आनंदाने निरोप देऊया आणि नवीन वर्षाचं उत्साहाने स्वागत करूया. स्नेहबंध ग्रुप मधील हा स्नेह असाच कायम राहो आणि माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, आयुरारोग्याचं आणि समाधानाचं जावो ही परमेश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. हॅपी न्यू इयर. हॅलो एव्हरीवन. 2024साठी तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. मला आशा आहे की हे नवीन येणारं वर्ष तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यातलं सर्वोत्कृष्ट वर्ष असेल. जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे. भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून कळू दे. तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे. आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे. अशा माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा आहेत. बाय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? आता तर मस्त नवीन वर्षाचं स्वागत करायला सज्ज झाले असाल ना? अरे हो, 2024चं स्वागत करण्याकरिता आपल्यातील 24 मित्रमैत्रिणींनी जे छोटे मोठे व्हिडिओ तयार केलेत त्याचं कौतुक करायला मात्र विसरू नका. एक आगळ्या वेगळ्या स्वरूपात या सर्वांनी नववर्षाचं स्वागत करायला जो उत्साह दाखवला आहे तो नक्कीच प्रशंसनीय आहे. मलाही या नववर्षानिमित्त एक 4 चांगल्या गोष्टी वाचायला मिळाल्या, त्या वाचण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक वर्ष कसं पुस्तकांसारखं असतं ना, 365 दिवसांचं. जसं नवं पान पलटो तसं नवं मिळत जातं. कधी मनामध्ये राहिलेलं पूर्ण होऊन जातं. नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्न, नवी ध्येय, नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं, नवी नाती, नवं यश, नवा आनंद, कधी अपूर्ण कधी संपूर्ण, नवा हर्ष, नवं वर्ष. तर अशा या नववर्षा 2024 च्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि यापुढचा आपला संकल्प म्हणाल तर इतका राहील, या येत्या नवीन वर्षात 12 महिन्यात 12 वेगवेगळ्या थीमचे
आपण असे व्हिडिओ सादर करू की भविष्यकाळात ते व्हिडिओ पाहताना आपल्याला नक्कीच सुखद आठवणी देऊन जातील. तर परत एकदा आपल्या सर्वांना या नव्या वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नवीन वर्षाच्या स्वागताप्रित्यर्थ आगमनाप्रित्यर्थ आपण हा व्हिडिओ करतोय. किशोरची ही आणखीन एक चांगली कल्पना. मला आठवतंय की लहानपणी माझ्या वडिलांच्या दर 1 वर्ष 2 वर्षांनी वेगवेगळ्या गावी नवीन गावी बदली व्हायची. मग आमचे जुने मित्र, जुने सगळे सोबती, शेजारी आणि आमचे गावोगावी असणारे नातेवाईक यांच्या आठवणी यायची, त्यांची भेट व्हायची नाही. आणि मग नवीन वर्ष असेल, दिवाळी असेल, अशा वेळी मी स्वतः शुभेच्छा पत्र तयार करायचो. त्याला जमेल तसं चित्र काढणं, त्याच्यावर काहीतरी हे करणं, रेखाटणं, रंग लावणं आणि त्याच्या आतमध्ये मी माझ्या स्वतःच्या काही ओळी लिहून ते त्यांना मी पोस्टाने पाठवत असे. आता पोस्ट आणि हे तर सगळं इतिहास कालात जमा झालेलं आहे, पण त्यातल्या काही ओळी मला आठवतात. मी त्या कुठेतरी लिहून ठेवलेल्याही आहेत. त्यातली एक रचना मी तुमच्यासाठी सादर करतो. सुख समृद्धी अन शांततेने नववर्ष हे पार पडो. सुख समृद्धी अन शांततेने नववर्ष हे पार पडो. चिंतिले जे मनी आपण मंगल ते सर्व घडो. या शुभेच्छांसह सर्वांना नवीन वर्षाच्या अनेक 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 शुभेच्छा, सदिच्छा. धन्यवाद. नमस्कार. दुःख सारे विसरून जाऊ, सुख देवाच्या चरणी वाहू. स्वप्न उरलेली नव्या या वर्षी नव्या नजरेने नव्याने पाहू. असे हे नवीन वर्ष येत आहे, त्याच्यासाठी मी 4 शब्द बोलते. हे नाते आपल्या मैत्रीचे सदैव असेच राहावे. मनात आठवणींचे दिवे कायम राहू देत. जीवनातील लहान मोठे आनंद साजरे करूया आणि आनंद देण्याची व घेण्याची संधी मिळवूया. सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरून जाण्याचा प्रयत्न करूया. 2024 हे वर्ष सर्वांना सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो. नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मला आशा आहे की नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल. आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि आपल्या सर्व आशा पूर्ण होतील अशी मी आशा बाळगते. नमस्कार. मी विद्या शिंदे, प्राणीमित्र, तुमची सखी. मी नववर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देत आहे. हे नववर्ष तुम्हाला आरोग्यदायी आणि सुखसमृद्धी द्यावं ही स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते. नमस्कार. घेऊनी नवी उमेद, नवी आशा, होतील पूर्ण मनीच्या इच्छा. नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी छाया दिवाडकर गडेकर. स्नेहबंध ग्रुपच्या सर्व मित्रमैत्रिणींना नूतन 2024 या वर्षासाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपले जुने वर्ष संपून नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. त्यानिमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे. हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखसमृद्धीचे आणि भरभराटीचे जावो. आपले स्नेहसंबंध असे दृढ होत हीच परमेश्वर चरणी माझी विनम्र प्रार्थना. स्नेहबंध या आपल्या ग्रुपमधील सर्व मित्रवर्गाला माझा सप्रेम नमस्कार. आपणा सर्वांना माहीतच आहे की 2023 वर्ष संपण्यासाठी काही क्षणांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. नवीन वर्ष 2024 सुरू व्हायला देखील काही क्षणांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. प्रथमतः या नवीन सुरू होणाऱ्या 2024 या वर्षासाठी मी आपणा सर्वांना, आपल्या ग्रुपमधील सर्व मित्रवर्गांना आणि त्यांच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा देतोय. सर्वांना सुख, शांती आणि समृद्धी लाभू दे नवीन वर्षामध्ये.
गेले वर्षभर आपण नवीन संकल्पना घेऊन काही व्हिडिओज बनवलेले आहेत. किशोरने काही संकल्पना आपल्यासमोर मांडल्या होत्या आणि त्याला साथ देऊन आपण सर्वांनी चांगल्या रीतीने सहभाग घेऊन चांगले व्हिडिओज बनवले. या नवीन वर्षात देखील, नवीन पर्वात देखील आपण काही संकल्पना घेऊन त्या पुढे तशाच चालू ठेवण्याचा संकल्प करूया. हे नवीन वर्ष पुन्हा एक नवीन आशा, आपणा सर्वांच्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवी दिशा आणि नवी स्वप्ने, नवी क्षितिजे, आणि म्हणूनच आपणा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. या नववर्षाच्या पर्वाकडून मला काही अपेक्षा आहेत आणि बाबा आमटे यांच्या चित्रपटातील काही ओळी मला मुद्दामहून आपणासमोर सादर कराव्याशा वाटतात की तू बुद्धी दे, तू तेज दे, तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वता, जे सत्य सुंदर सर्वता, आजन्म त्याचा ध्यास दे, तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. बस या नवीन उमेदीसह आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा नववर्षाच्या नवीन पर्वाच्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, मी फारुख मुजावर. स्नेह ग्रुपच्या सर्व मित्रमैत्रिणींना माझेकडून नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी चंदन शिंदे, स्नेहबंधू ग्रुप. चला नवीन वर्षाचं स्वागत करूया. जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवूया. या प्रार्थनेसह आपल्या ग्रुपकरिता चंदन शिंदे यांकडून नवीन वर्षाचं हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार. विश यू ए हॅपी न्यू इयर 2024. मी राजेंद्र तुळसकर. नवीन वर्षाच्या आपणा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. मी अनिल चौधरी, स्नेहबंध ग्रुपतर्फे नवीन वर्ष 2024च्या हार्दिक शुभेच्छा. मी जिल्हा सुर्वे, स्नेहबंध ग्रुपतर्फे नवीन वर्षाच्या सर्व मित्रमंडळींना 2024च्या हार्दिक शुभेच्छा. स्नेहबंध ग्रुपचे माझे सर्व मित्र आणि मैत्रिणी यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी प्रशांत सावरकर. स्नेह ग्रुपच्या सर्व मित्रमैत्रिणींना नवीन वर्षाच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. स्नेहबंध ग्रुप 76-77ला मित्र यांकडून 2024च्या नववर्षाच्या शुभेच्छा. नमस्कार, राजेंद्र चव्हाण. स्नेहबंधच्या सर्व मित्रमंडळींना माझ्याकडून नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी रवींद्र शंकर ठसाळे. आपल्या स्नेहबंधू ग्रुपसाठी माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.